माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील गावांना पुराचा मोठा फटका बसलाय। गंगामसला गावातील मोरेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। बीडच्या सिंदफणा नदीचा महापूर ओसरल्यानंतर उद्ध्वस्त झालेली शेती भयावह दिसते। पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर आलेलं आहे। पुरामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला पुरानं वेढा दिलाय। सीना नदीला आलेल्या पुरामुळे अद्याप 1 ते 1.5 हजार ग्रामस्थ गावातच अडकून पडलेत। दरम्यान सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आणि जेवण ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आले। सिल्लोड तालुक्यातल्या सावखेड बुद्रुकमधील महिला शेतकरी हताश झाली आहे। पुराच्या पाण्यात जमीन वाहून गेल्यानं महिला शेतकरी हवालदिल झाली। आपली व्यथा सांगताना या महिलेला अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली परिसरातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी फडणवीसांनी राज्यातील पूरस्थितीबाबत निवेदन देत भरीव मदतीची मागणी केली आहे। धाराशिवमधील साडेसांगवी गावात पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि या गावात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गावकऱ्यांची व्यथा जाणून घेतली। दरम्यान एका मुलीनं शिंदेंकडे सायकलची मागणी केली होती। दरम्यान आज शिंदेंनी गावातल्या मुलींसाठी सायकल पाठवल्यात। त्यामुळे मुली तर खुश आहेत, पण संसार वाहून गेल्यानं सायकलींचं काय कौतुक असा प्रश्न महिलांनी विचारलाय। 2023 पासून ते ऑगस्ट 2025 पर्यंत सरकारनं शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले आकडे, यातील किती रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात गेली आहे हे सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवं, अशी पोस्ट करत अंबादास दानवे यांनी सरकारला आव्हान दिलंय। राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। जिल्ह्यातील नांदुसा इथे पाहणी करताना अल्पभूधारक शेतकरी चांदबा जाधव यांना रडू कोसळलं। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावं पूरग्रस्त झाली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अस्मानी संकट ओढावलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 50 लाख रुपये आर्थिक निधी देण्याचं घोषित करण्यात आलंय। बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रोश केला। तातडीनं कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। येवला तालुक्यात सलग झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 100% मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी स्पष्ट केलंय। परभणी जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची मंत्री मकरंद पाटील यांनी पाहणी केली। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिवाळी आधी मदत देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। साठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण सुरू केलंय। तसंच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि दगावलेल्या प्रत्येक दुधाळ जनावरांसाठी 37,500 तर लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची तरतूद केली आहे। रायगडच्या पेणमध्ये हुतात्म्या नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदानाची दखल घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। आदिवासींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत एक भव्य रॅली काढली। 3.5 शक्तिपीठांमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून रोज लाखाच्या घरात भाविक दर्शनासाठी येत आहेत। गुरुवारी गेल्या 4 दिवसातील गर्दीचा उच्चांक गाठत 2.25 लाख भाविक अंबाबाई चरणी लीन झाले। धाराशिवमधील साडेसांगवीमधील ग्रामस्थांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाचा प्रत्यय आलाय। गावातील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलची मागणी करताच 24 तासात सायकलींचं वाटप करण्यात आलं। ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले। आय लव्ह महादेवचा वाद महाराष्ट्रात देखील येऊन ठेपलाय। मंत्री नितेश राणेंनी आय लव्ह महादेवचा पोस्टर शेअर करून हेच सत्य आहे असं लिहिलंय। वर्ध्याच्या बोरगावात जुगारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीनं प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मदतीची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी 5,000 रुपये तहसीलदारांच्या टेबलवर फेकत संताप व्यक्त केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला। दरम्यान वेंगुर्ला शहरातील कॅम्प परिसरात इंद्रधनुष्याचा नजारा पाहायला मिळाला। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरच्या हद्दीतील रस्त्यालगतच्या झाडांची 2 अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली। 3 ते 4 झाडे तोडून या व्यक्तींनी रिक्षातून पळ ठोकला। वृक्षतोडीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमठाणा गावातील बोळा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटलाय आणि त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील दखल न घेतल्यामुळे गावकरी बेमुदत उपोषणाला बसले। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व विभागांचं खासगीकरण तात्काळ थांबवावं यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्यामध्ये बंजारा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी हजेरी लावली होती। जळगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। यावेळी बिहारमधील विहार ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जेल भरो आंदोलन देखील करण्यात आलं। आता एक मोठी